मुरगुड इथल्या जवाहर रोडवर पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं गेल्या काही दिवसांपासून लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात आहे। भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असताना दुसरीकडे फिल्टर केलेलं लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मुरगुड शहरातील जवाहर रोडवर सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। याच ठिकाणी शुद्ध पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं पाण्याचे कारंजे उडत आहेत। विशेष म्हणजे हे फिल्टर केलेलं पाणी थेट रस्त्यावर वाहत असून त्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले। रस्त्याचे काम सुरू असल्यानं नगर परिषदेच्या संबंधित विभागाला वारंवार कल्पना देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय। जल है तो कल है अशा घोषणा देणाऱ्या नगरपालिकेकडून प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र कमालीची अनास्था दिसत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पाणी बचतीचं आवाहन केलं जातंय, अशा परिस्थितीत शुद्ध पाणी गटारात आणि रस्त्यावर वाहून जात असल्याचं पाहून मुरगुडकरांमधून संताप व्यक्त होतोय। जर तातडीनं ही गळती थांबवली नाही तर येत्या काळात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त होतीये। लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जाणं हे खेदजनक आहे। नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही दखल घेतली जात नाही। ही जलवाहिनी तातडीनं दुरुस्त व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे।